सांत्वन करायला गेलेल्या शिवसेना आणि शेकापच्या महिला नेत्यांमध्ये राडा झाला। शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांच्यामध्ये हा राडा झाला। दुःखद प्रसंगात हा राजकीय राडा पाहून ग्रामस्थही संतापल्याचं पाहायला मिळालं। हा राडा आहे रायगडच्या मुरुड तालुक्यातल्या मिठेखार गावातला। मिठेखारमध्ये दरड कोसळून विठा गायकर या महिलेचा मृत्यू झाला। मृत विठा गायकर यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी काही राजकीय नेत्या तिथं पोहोचल्या। आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी आणि शेकापच्या प्रवक्त्या आणि माजी आमदार जयंत पाटलांच्या सुनबाई चित्रलेखा पाटील या मिठेखारमध्ये आपल्या सहकाऱ्यांसह पोहोचल्या। इथपर्यंत सगळं काही ठीक होतं, मात्र यावेळी सरकारच्या अनास्थेबाबत बोलताना चित्रलेखा पाटील यांनी 50 खोक्याचा उल्लेख केला आणि तिथंच वादाची ठिणगी पडली। चित्रलेखा पाटील यांनी 50 खोक्यांचा उल्लेख करताच त्यांच्या मागे उभे असलेल्या मानसी दळवी यांनी त्यांना जाब विचारत दळवी या चित्रलेखा यांच्या अंगावर धावून गेले आणि हमरी तुमरीवरून हे प्रकरण हातघाईवर आले। तुम्ही आतापर्यंत जर पाहिलं प्रत्येक ठिकाणी म्हणजे ब्रेताला गेली तरी 50 खोके आणि कोणत्या मंदिराच्या कार्यक्रमाला गेली तरी 50 खोके। आता 50 खोक्यांचा विषय हा मागच्या बॉडीत होता। 50 खोके घेऊन आमचे आमदार गेले असा त्यांचा आक्षेप होता, पण त्याच्यानंतर सुद्धा त्या स्वतः उमेदवार असताना जनतेने निवड योग्य उमेदवाराची केली आणि दुसऱ्यांदा आमदार साहेबांना हे काम करण्याची, ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली, तरी सुद्धा तिच्या मनातून ते खोके काही जात नाही। शेवटी कुठेतरी आम्हाला सुद्धा मन आहे, भावना आहेत, आत्मसन्मान आहे। मग मी माझ्या परिभाषेमध्ये त्याचं उत्तर दिलं। नुसतं 50 खोके म्हटल्यावर कोणाचं नाव न घेता जर लोकप्रतिनिधींना एवढं झोंबतं तर माझ्यासारख्या कार्यकर्तीला प्रश्न पडतो, तुम्ही खरंच 50 खोके घेतले का? आणि ही कोणती पद्धत नाहीये। राजकारणात विरोध असला पाहिजे, चर्चा झाली पाहिजे, टीका झाली पाहिजे, पण एवढं घाणेरड्या पद्धतीचं आजपर्यंत ना मी कधी ऐकलंय आणि पाहिलंय, पण काल मी अनुभवलं। आता मुरुड तालुक्याच्या मिठेखारमध्ये झालेल्या या राड्यानंतर हे प्रकरण काही इथे शांत झालेलं नाहीये। पुन्हा दोन्ही पक्षांनी मोर्चे काढत एकमेकांचा निषेध केलाय। आधी शेकापने मोर्चा काढत शिवसेनेविरोधात निदर्शनं केली आणि त्यानंतर शिवसेनेच्या वतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं। एकीकडे रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नागरिक हैराण आहेत। त्यांना दिलासा देण्याचं सोडून हे नेते राजकारण करण्यात धन्य मानतायत, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। प्रफुल्ल पवार, झी 24 तास, रायगड।